5 संत जर बघितले आणि त्यांचे गुण जर बघितले, पहिले संत आहेत नामदेवराय. नामदेवरायांजवळ आहे प्रेम. ज्ञानोबरायांजवळ आहे, बोलता येतं ना तुम्हाला, ज्ञानोबरायांजवळ आहे ज्ञान. नाथ बाबांजवळ आहे शांती. तुकोबरायांकडे आहे वैराग्य आणि निळोबरायांकडे आहे गुरुनिष्ठा. जसं प्रेम, ज्ञान, शांती, वैराग्य आणि सद्गुरुनिष्ठा हे माणसाचे जीवन सार्थ करणारे 5 पायऱ्या आहेत. याच्यातली एक जरी कमी झाली ना तरी माणसाच्या जीवनाला कुठल्याही प्रकारचा अर्थ राहत नाही. वारकरी संप्रदायामध्ये जीवन जगत असताना भगवान परमात्म्यावर प्रेम कसं करावं आणि किती करावं हे माझ्या नामदेव महाराजांकडून शिकावं. कारण नामदेव महाराज म्हणजे प्रेमाचे भांडारे आहेत. नामदेव महाराजांच्या प्रेमाखातर जगाच्या मालकानं त्यांच्या हातचं दूध पिलं. नामदेवा हाती दूध प्याला. नामदेवरायांच्या प्रेमाखातर जगाच्या मालकाने त्यांच्या बरोबर जेवण करावं. नैवेद्य तिचा मूर्ती जेवी. इतकं प्रेम त्यांनी भगवान परमात्म्यावर केलं का देवाला नामदेवरायांची प्रत्येक गोष्ट ऐकावी लागली. म्हणून जीवन जगत असताना प्रेम करायचंय माझ्या भगवान परमात्म्यावर करा. दुसरा प्रश्न, आता दुसरं म्हणजे संप्रदायाचा गुण आहे ज्ञान. माझ्या ज्ञानोबरायांजवळ किती ज्ञान. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्यांच्या ज्ञानाचं आपण वर्णनही करू शकत नाही इतकं ज्ञान माझ्या ज्ञानोबरायांजवळ होतं. आणि तेच ज्ञान देण्याकरता संत महात्मे या जगामध्ये अवताराला आले. जीवन जगत असताना आपल्याजवळ ज्ञान पाहिजे. ज्ञानोबराय स्वतः म्हणतात, गुरुविना अनुभव कैसा कळे. गुरुशिवाय ज्ञान नाही, गुरुशिवाय विद्या नाही. जीवन जगताना तुमच्या जवळ ज्ञान पाहिजे. आपल्या जवळ जर ज्ञान असेल तर लोक आपल्याला नमस्कार करतात. पण तुम्ही अज्ञानी असाल तर आजूबाजूचे लोक आपली टिंगल करतात. आता अज्ञानपणामुळे काय होतं ऐका. एका गावात एक मनुष्य रात्रंदिवस दारू प्यायचा. त्याचा मुलगा इतका हुशार का त्याने 1ली पासून 10वी पर्यंत वर्गामध्ये कधीच 1 नंबर सोडला नाही. आता त्याच्या मुलाचा 10वीचा रिझल्ट होता. त्याच्या बापाने थोडीशी घेतली, कळतं ना, बिसलरी नाही बरं. त्याच्या बापाने थोडीशी घेतली आणि शाळेच्या गेटच्या बाहेर जाऊन थांबला. आता प्रत्येक मुलं आपला रिझल्ट घेऊन येऊ लागला. त्याने एका मुलाला विचारलं, बाळा तुझा किती नंबर आला. त्याने सांगितलं, काका माझा 20 नंबर आला. दुसरा मुलगा आला, किती नंबर आला. माझा 15 नंबर आला. तिसरा मुलगा आला, किती नंबर आला. माझा 12 नंबर आला. आता याचाच मुलगा आला. तो बाप म्हटला, पिंट्या अरे वर्गामध्ये काय दिवे लावले. तो पिंट्या नाचू लागला, उड्या मारू लागला. म्हटला, बाबा अहो सगळ्या वर्गात माझा 1 नंबर आला. तो बाप म्हटला, पिंट्या अरे लाज वाटत नाही का तुला. काय झालं बाबा. अरे लोकांच्या पोरांचे 15-15, 20-20 नंबर आणि तुझा फक्त म्हटली 1च नंबर. याला कारण का, त्याच्याजवळ असलेला अज्ञान. जीवन जगताना तुमच्याजवळ अज्ञान नको. तुमच्याजवळ काय पाहिजे, ज्ञान पाहिजे. आणि तेच ज्ञान देण्याकरता आमचे ज्ञानोबरे या जगामध्ये अवतरायला आले. संप्रदायाचा तिसरा गुण म्हणजे शांती. संत महात्मे म्हणतात, शांतीची गाठ जर घ्यायची असेल, भेट जर घ्यायची असेल तर कुठे जावं लागेल, पैठणला जावं लागेल. एका माणसानं मला सांगितलं, नाही एवढ्या लांब पैठणला जायची काय गरज आहे, आमच्या गावात आहे शांताबाई. शांतीची गाठ घ्यायची असेल तर पैठणला जावं लागेल. इतकी शांतता येवणांगावरी थुंकला, प्रसाद देवोनी मुक्त केला. प्रसंग सगळ्यांना माहित आहे. नाथ बाबांची शांतता भंग करण्याकरता एक येवण महाराजांच्या अंगावर पान थुंकला. कोणीतरी अंगावर थुंकला, अपशकुन झाला. नाथ बाबा गंगेवर स्नानाकरता गेले. पुन्हा महाराज झाले, त्याने तो पुन्हा थुंकला. असं 108 वेळा तो महाराजांच्या अंगावर पान खाऊन थुंकला. पण अंगावर कोण थुंकतय हे वरती मान करून सुद्धा बघितलं नाही. पान सावणारा कंटाळला, कोण दुखायला लागलं. किती वेळा पान सावणार. शेवटी तो खाली उतरला. नाथ बाबांचे पाय धरले. सांगितलं, महाराज अहो मी तुमच्या अंगावर 108 वेळा पान खाऊन थुंकलो, पण माझ्या अंगावर कोण थुंकतय हे तुम्ही वरती मान करून बघितलं नाही. महाराज